समाजात माणसाबद्दल संवेदनाहीनता मोठ्या प्रमाणावर वाढत असताना प्राण्यांबद्दल असंवेदनशीलता वाढली असल्यास नवल वाटणार नाही। त्यातले त्यात भटक्या प्राण्यांचे हाल तर विचारूच नका। भटक्या प्राण्यांची काळजी, आजारपण याबाबत करुणा उत्पन्न होणारी लोक दुर्मिळ आहेत। अशा बिकट काळात करुणा आणि समर्पणाचं जिवंत उदाहरण इगतपुरीच्या जीव आश्रय ॲनिमल वेलफेअर शेल्टर या संस्थेनं घालून दिलंय। इगतपुरीच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका भटक्या कुत्रीला पुनर्जन्म आणि कायमचा आश्रय देण्याचं जिवंत हृदयस्पर्शी उदाहरण या संस्थेनं घालून दिलं। मागील आठवड्यात जीव आश्रय संस्थेला या भटक्या कुत्रीला प्रचंड वेदना होत असल्याबाबत जागरूक व्यक्तींनी माहिती दिली। शेल्टरच्या संस्थापक साक्षी दुबे यांनी तत्काळ 6 वर्षाच्या कुत्रीला ताब्यात घेऊन आवश्यक उपचार करण्याचा निर्णय घेतल्याने तिला जगण्याची दुसरी संधी लाभली। या 6 वर्षाच्या कुत्रीचं नाव वॉटरमिलन ठेवण्यात आलंय। सुरुवातीला वॉटरमिलन गरोदर असल्याचं वाटत होतं, मात्र तिला दुर्मिळ असणारा जलोदर नावाचा आजार झाल्याचं निदान करण्यात आलं। जलोदरनं त्रस्त झाल्यामुळे तिच्या पोटात 6 ते 7 लिटर पाणी साचून वॉटरमिलन प्रचंड वेदना आणि दुःख अनुभवत होती। साक्षी दुबे यांनी त्वरित लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ज्ञानेश्वरी यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी कुत्रीवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली। शेल्टर टीमचे अथक प्रयत्न आणि अनेक दात्यांच्या दयाळूपणामुळे वॉटरमिलनला दररोज उपचार, औषधं आणि संस्थेचं प्रेम मिळत आहे। यामुळे वॉटरमिलनची तब्येत आता चांगली होण्याच्या मार्गावर असून जीव आश्रय ॲनिमल वेलफेअर शेल्टरमध्ये तिचा कायमचा रहिवास असणार आहे। शेल्टरमध्ये अजून 45 भटक्या प्राण्यांची काळजी घेतली जाते। संस्थेचे निस्वार्थी कार्य, दयाळूपणा आणि औदार्य यामुळे प्राण्यांच्या जीवाची चिंता मिटली आहे। या कामासाठी यश पंचारिया, तुषार अंदाडे, धैर्य पटेल, सुरेश डावकर, आतिश दोंदे, प्रवीण रोकडे यांनी जीव आश्रय संस्थेच्या कार्यात महत्त्वाचं सहकार्य केलंय। जीव आश्रय ॲनिमल वेलफेअर शेल्टर हे मुक्या जीवांची काळजी घेत असलं तरी त्यांना सामाजिक सहकार्याची आवश्यकता आहे। त्यासाठी त्यांच्या कार्यात आपण विविध प्रकारे योगदान देऊ शकतो। वॉटरमिलन कुत्रीच्या माध्यमातून संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचं इगतपुरी परिसरात कौतुक केलं जातं। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।